नमस्कार. मी सचिन जाधव, जाधवनसे बेगमपूर. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पावसाचा विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने पाऊस होत आहे आणि यावर्षी तर सध्या अगदी वेळेवरती पावसाने हजेरी लावल्यामुळे बऱ्याच भागामध्ये सध्या फील्ड क्रॉप म्हणजे उदाहरणार्थ कांदा असेल किंवा तुमचे मका असेल अशा पद्धतीची जी किंवा उडीद असेल, तूर असेल अशा पद्धतीच्या पिकाने बऱ्याचपैकी लागवड झालेल्या आहेत. आणि असे लागवड झाल्यामुळे काही शेतकऱ्यांकडे आता सध्या जमिनी शिल्लक नाही आहेत की कुठलं एखादं पीक करायचं म्हटलं तर तिथे जमिनी शिल्लक नाही आहेत. आणि सध्याचा विषय असा आहे की आता येत्या 1 तारखेपासून दिवाळी आणि दसऱ्याच्या हंगामासाठी लागवडीसाठी झेंडूची लागवडीची आता सध्या हंगाम सुरू होत आहे. आणि जमिनी शिल्लक नसल्या कारणाने बरेचसे लोकांची इच्छा तर आहे लावायची, परंतु जमीन शिल्लक नाही. ही परिस्थिती सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर ज्या लोकांकडे जमीन शिल्लक आहे आणि ज्यांच्याकडे लावण्याची कॅपॅसिटी आहे तर त्यांनी खरंच झेंडूचे पीक लावण्यास काहीच हरकत नाही, कारण लागवडीचा फार कमी दिसत आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या हंगामामध्ये झेंडूची लागवड जर केली तर चांगल्यापैकी पैसे मिळू शकतात असा एक अंदाज आहे मार्केटचा आणि असं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ज्यांच्याकडे जमीन शिल्लक आहे, पाणी तर आहेच त्याबद्दल काही विशेष नाही आहे, परंतु ज्यांच्याकडे जमीन शिल्लक आहे त्यांनी झेंडूचं पीक लावायला काहीही हरकत नाही. त्यांनी निश्चित पीक लावावं. आणि सध्या तर जर बघितलं तर पावसाळी हंगाम असल्या कारणाने त्या पावसामध्ये टिकणाऱ्या व्हरायटीसुद्धा आवश्यक असतात. आणि अशामध्ये ऑर्डर सीडची ड्रीम येलो आणि प्राईम ऑरेंज ह्या व्हरायटी आपण मागच्या 3 वर्षापासून आपण विकतच आहोत. आणि याचा अनुभव प्रत्येक शेतकऱ्यांना आलेला आहे. त्याच्यामुळे ते प्रत्येकाच्या तोंडामध्ये ते नाव आहेत, ह्या शेतकऱ्याचे नाव आहे ड्रीम येलो आणि प्राईम ऑरेंज. पण त्याचबरोबर ह्या कंपनीने अजून एक पुष्पा येलो नावाची व्हरायटी लॉन्च केली, ती सुद्धा त्याच्यापेक्षा सुंदर व्हरायटी आहे. तर ह्या तिन्ही व्हरायटी आपल्या ह्या जाधव नर्सरी येथे उपलब्ध आहेत. तर तुम्हाला ज्यांना कुणाला ह्या व्हरायटी लावायचे असतील तर आपल्या नर्सरीशी संपर्क साधावा. नमस्ते.